रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर. रेपो रेट 5.25% कायम. व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ. मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत. शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. हॉटेल बिट्स लिलाव प्रकरणाची चौकशी. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांकडे. 8 सदस्यांची समिती सखोल तपास करणार. यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक. तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब. पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी न केल्यामुळे 131 कोटी 53 लाख रुपये पडून. विभागीय आयुक्तांचे ई-केवायसी करण्याचं आवाहन. मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी न केल्यास सगळी रक्कम परत पाठवावी लागेल. आमदारांनी दौऱ्यादरम्यान कसं वागावं यासाठी विधिमंडळाची समिती. समितीमध्ये सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांचा समावेश. समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार चैनसुख संचेती. सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी. एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च-एप्रिल महिन्यात भाडेवाढ होण्याचे संकेत. कुंभमेळ्यातील श्रमदानावरून पुणे विद्यापीठाचं घुमजाव. विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर निर्णय ऐच्छिक असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर. मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लेन सुरू करण्याची डेडलाईन पुढे गेल्याची माहिती. ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या पुलाची उभारणी सुरू. केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरता. राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला. पंतप्रधान सत्याला घाबरल्यानं असत्याचा आधार घेतल्याची टीका. ओला उबेर रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. किमान भाडं ठरवण्याची चालकांची मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार. 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार. हरारेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड भिडणार. टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का याकडे लक्ष. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातल्या राज्यसभेच्या उर्वरित 6 जागा महायुतीच्या वाट्याला जाणार आहेत. महायुतीत राष्ट्रवादीला 1, शिवसेनेला 1 आणि भाजपला 4 जागा मिळतील. विधानसभेतील संख्याबळ पाहता उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीच्या 3 जागा यावेळी महायुतीच्या पारड्यात गेलेल्या आहेत. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. निलेश, राज्यसभेच्या या जागांसंदर्भात नेमकं समीकरण राज्यात काय दिसून येते आणि ते कसं जुळवलं जाणार आहे? यामिनी विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीचं वर्चस्व सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानुसार सरकार देखील त्यांचं सुरू आहे. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांचं संख्याबळ पाहता त्यांना आता महाविकास आघाडीच्या ताब्यात असणाऱ्या 3 जागा ज्या आहेत त्या मिळण्याची दाट शक्यता आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 7 जागा राज्यसभेच्या खाली होत आहेत आणि त्यापैकी केवळ 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीला मिळू शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना आणि काँग्रेस यांचं संख्याबळ ज्यावेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस त्यांना 1 जागा मिळू शकते. उर्वरित सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळणार आहेत. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या निधनानंतर 40 हे संख्याबळ झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1, शिवसेनेला 1 आणि जवळपास 3 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये रजनी पाटील, शरद पवार, फौजिया खान, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील हे निवृत्त होताना दिसणार आहेत. यामिनी. निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. पवारांना निवडून आणण्याची महाविकास आघाडीमध्ये ताकद असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्याकडे पुरेशी मतं आहेत, कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही. शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं अशी आमची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणाले. शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी उभं राहावं अशी इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांसारखा नेता
सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे. हे मी स्वतः पवारसाहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे. पवारसाहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, जे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं. मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबरीनं. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील, त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही. आणि यानंतरची बातमी सोलापूरमधून आहे. सोलापूर महापालिकेमध्ये महापौर पदावर विनायक कोंड्याल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने शिवसेना नेत्यांची समजूत काढल्यानं शिवसेनेनं दाखल केलेले अर्ज माघारी घेतले आणि त्यानंतर आता भाजपचे विनायक कोंड्याल हे सोलापूरचे महापौर म्हणून विराजमान झालेले आहेत. आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. आफताब, भाजपची शिष्टाई कशी यशस्वी ठरली? नक्कीच खरं तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया जी ती पार पडते आणि महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठीचे उमेदवार जे आहेत ते भाजपचे बिनविरोध निवडून आलेले. या ठिकाणी भाजपतर्फे महापौर पदासाठी विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी नगरसेविका ज्ञानेश्वरी देवकर या दोघांनी अर्ज दाखल केले होते. तर निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज जे ते सोलापूर महानगरपालिकेत दाखल केले होते. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी दोन्ही पक्षांची शिष्टाई केली, त्यांना समान निधीचा वाटप करण्याचं आश्वासन दिलं आणि या आश्वासनानंतर शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी दाखल केलेले अर्ज आता माघारी घेतलेले आहेत. आणि त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल आणि उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर या दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात चौथ्यांदा महापौरपद जे आहे ते बिनविरोध झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रज्ञा. आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झालाय. भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर आहेत. छत्रपती संभाजीनगर पालिकेत उपमहापौर पद हे शिवसेनेकडे गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर झालेला आहे. कसं जुळवून आणलं हे सगळं सत्ता समीकरण? खरं तर भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी एका सदस्याची गरज होती. संख्याबळ छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हे 58 होतं. असं असताना देखील दोनही पक्ष एकत्र आलेले आहेत. शिवसेना भाजपा या दोनही पक्षांना अधिकृतरित्या ठरवलेलं आहे की महापौर भाजपाचा तर उपमहापौर हा शिवसेनेचा असेल आणि जवळपास समीर राजूरकर हे भाजपाच्या वतीनं महापौर असतील हे स्पष्ट झालंय. त्याची अधिकृत घोषणा 1 वाजता करण्यात येईल. दुसरीकडे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ जे शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे, त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर उपमहापौरांची नावं देखील जवळपास निश्चित झालेली आहेत, ज्यामध्ये समीर राजूरकर भाजपाचे महापौर असतील तर राजेंद्र जंजाळ हे या ठिकाणी उपमहापौर म्हणून अर्ज दाखल करतील. आणि त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवरती भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आपल्याला पाहायला मिळेल आणि महापौर उपमहापौराची निवड येत्या 10 तारखेला पार पडेल. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.
मुंबई महानगरपालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीला बळ दिलेलं आहे. मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला साथ दिल्याची माहिती मिळते. त्यामुळे मुंबईमध्ये आणखी एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला साथ दिलेली आहे. निवडणुका लढत असताना भाजप शिवसेना एकत्र लढले आणि त्यानंतर निकालानंतर आता राष्ट्रवादी सुद्धा महायुतीमध्ये सहभागी होतीये. शिवसेना राष्ट्रवादीचा वेगळा गट स्थापन झालाय, भाजपचा वेगळा गट स्थापन झालाय आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या नगरसेवकांनी सुद्धा महायुतीला बळ दिल्याचं पाहिलं जातंय. ठाकरे बंधू एकत्र लढलेले होते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय, ते काँग्रेसच्या बाजूने राहतात की ठाकरेंच्या बाजूने, याची खूप जास्त चर्चा रंगलेली होती. ठाकरेंच्या बाजूने लढलं गेलेलं निवडणुकीचं हे सगळं राजकारण होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आणि त्यानंतर आता महायुतीला शरद पवारांची राष्ट्रवादी साथ देताना मुंबईमध्ये आपल्याला दिसतेय. निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील. निलेश, मुंबईतलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे वारं अचानक कसं काय बदललं आणि काय कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महायुतीला बळ देण्याचं? प्रज्ञा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा केवळ एक नगरसेवक निवडून आलेला आहे आणि त्या पक्षाच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस त्यांना विचारणा केली पाठिंब्या संदर्भात, त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं महायुती म्हणून जरी निवडणूक लढली असली तरी त्यांना वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय आपण स्वतः घेतलेला आहे. याचं कारण महापालिकेच्या माध्यमातून वॉर्डसाठी काम करत असताना निधीची कमतरता पडू नये यासाठी एकनाथ शिंदेंना आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपण वरिष्ठांसोबत चर्चा करून अशा पद्धतीचा निर्णय घेतल्याची माहिती या संदर्भात दिलेली आहे. यावेळी काही समित्या असतील किंवा वेगवेगळ्या काही जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे का अशी ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस असे कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाहीये. केवळ निधीसाठी आणि वॉर्डच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतला अशा पद्धतीची माहिती अजित रावराणे यांना एबीपी माझाशी बोलताना दिली. प्रज्ञा. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. नाशिक महापालिकेत अखेर भाजप आणि शिवसेनेचं ठरलं. भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी तर शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड. तर विरोधी पक्षाच्या बाकावर ठाकरेंची शिवसेना बसणार असल्याची माहिती. नागपूर महापालिकेसाठी आज उपमहापौर, महापौर आणि स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होणार. या संदर्भातील शहरातील सुरेश भट सभागृहात पहिली बैठक पार पडणार असून स्थायी समितीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4 तर एमआयएमचा 1 नगरसेवक निवडला जाण्याची शक्यता. अहिल्यानगर महापालिकेची महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार. राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर होण्याची शक्यता तर शिवसेनेकडून विरोधी बाकावर बसण्याचे संकेत. जळगाव महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता. महापौर पदासाठी भाजपचे दीपमाला काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या मनोज चौधरींची बिनविरोध निवड. पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडणार. अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. 4 वर्षांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर होणार. अजित पवारांमुळे मोहिते पाटील कुटुंब तब्बल 12 वर्षांनी एकत्र. मोहिते पाटील चुलते पुतणे एकत्र आले प्रचाराच्या स्टेजवर. नगरपालिका निवडणुकीत दोन्ही मोहिते पाटील एकमेकांविरोधात लढले. जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली त्यामुळे कुटुंबही एकत्र. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची साथ सोडलेल्या रमेश मोरेंना मंत्री भरत गोगावलेंकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी. यापूर्वी रमेश मोरेंच्या पत्नीला 2 वेळेस उमेदवारी मिळाली होती तर दोन्ही वेळेस त्या विजयीही झाल्या होत्या. शिवसेनेचे विधानसभा मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांची विधिमंडळाची समिती स्थापन. दौऱ्यावेळी आमदारांचे आचरण कसं असावं यावर विचारविनिमय करण्याची समिती असल्याची माहिती. समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार चैनसुख संचेतींची नियुक्ती. रायगडच्या माणगावातील प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे उमेदवार राजीव साबळे यांनी पालकमंत्री पदाचा मुद्दा छेडला. आदिती तटकरेंनाच पालकमंत्री पद मिळो. राजीव साबळेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे मागणी. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावाच्या मौजे वडियेराय बाग परिसरात भाजपकडून मतदारांना साडी वाटप. स्नेहा महाडिक या भाजपच्या उमेदवार असून मतदारांना प्रलोभन देत असल्याचा काँग्रेसचा आरोप. यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. आकडेवारी समोर असली तरी आत्महत्येचं कारण नापीकच आहे का हे अस्पष्ट असल्याची पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया.
शेतकरी आत्महत्या गंभीर विषय असून कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल, शेतीविषयक खर्च कसा कमी होईल आणि शेतीत नफा कसा होईल याकडे सरकारनं लक्ष घालावं. जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारींची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील 2 लाखाहून अधिक शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 131 कोटी रुपये शासनाला परत जाणार. केवायसीची अट रद्द करून नुकसानाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शेतकऱ्यांची मागणी. 2025 मध्ये वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. संत्रा बागांवरती रासायनिक खत फवारणीचा खर्च वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी. कोविड काळात वरळीच्या NSCI मैदानावरती उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या जागा शुल्कावरून वाद. महापालिका आयुक्त भूषण गगराणींना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सहाय्यक आयुक्तांकडून चुकीची गणना झाल्याचा पालिकेनं दावा केला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं क्रेडिट मार्कांवरून घुमजाव. श्रमदान ऐच्छिक. कुंभमेळ्यात श्रमदान केल्यास 2 क्रेडिट मार्कांचा निर्णय घेतला होता. रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च किंवा एप्रिलमध्ये एसटीच्या 2% भाडेवाढीची शक्यता. परिवहन मंत्री आजच मंत्रालयात प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम. व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. मालमत्ता कर गोळा करण्यावरती पालिका पुढील 2 महिन्यात विशेष भर देणार. 2025-26च्या आर्थिक वर्षात 7,300 कोटी रुपये कर वसुलीचं पालिकेचं लक्ष. कर थकबाकीदारांविरुद्ध जप्ती आणि अटक होण्याची कठोर कारवाई करावी, अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात अनेक वाहनं बंद पडल्यानं वाहतूक कोंडी. गेल्या 2 दिवसांपूर्वीच गॅस टँकरच्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पात 1039 झाडांची कत्तल. भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागामध्ये 24 एकर पर्यायी जागा शोधा. सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश. 2 दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याचा दर प्रति तोळा 1,59,000वरून 1,53,000वर, तर चांदीचा दर 2,35,000वरून 2,60,000वर. काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड. या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या हा गँगस्टर शुभम लोणकर असल्याचं पोलीस तपासात समोर. बीड जिल्ह्यातील कपिलधार मंगल कार्यालयात बालविवाह होत असल्यानं पोलिसांची कारवाई. अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या मुलीचं मंडपातून पलायन. या प्रकरणी वधूवराचे आईवडील, कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीच्या अबुजमाड जंगलातील गावाजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 3 नक्षलवाद्यांचा मृत्यू. यात 1 जवान शहीद तर 1 जवान जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री तरुणीला रस्त्यावरून ओढून नेत असतानाचा व्हिडिओ समोर. क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या नागेश्वरवाडी परिसरातील धक्कादायक घटना. पोलीस ठाण्यात अद्याप यासंदर्भात कोणतीही तक्रार नाही. मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकातील शौचालयात महाविद्यालयीन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. मानसिक तणावातून तरुणीनं हाताची नस कापून घेतल्याची माहिती. नागपूरच्या इतवारी परिसरातील व्यापारी संकुलात बालमजुरीचा पर्दाफाश. नासिर क्रिएशन्स नावाचं प्रतिष्ठान अल्पवयीन मुलांकडून 14 ते 15 तास बळजबरीनं काम करून घेत असल्याचं उघड. 13 ते 16 वर्ष वयोगटातील 6 मुलांचं रेस्क्यू. गुन्हा दाखल. सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या. सुनील सदारंगामी असं आत्महत्या केलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचं नाव. शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या 17व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. सांगलीत मायक्का चिंचणी यात्रेनंतर घोडागाडी शर्यत लावत मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर लाठीमार करत पांगवलं. सांगली पोलिसांची कारवाई. पुण्याच्या वानवडीमध्ये पुलावरून कार अनियंत्रित होऊन नाल्यात कोसळली. लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांनी नाल्यात उतरून जखमी चालकाचे प्राण वाचवले. गाडीतील 1 ते 1.5 लाख रुपयेही प्रामाणिकपणे कार चालकाकडे सुपूर्द केले. नंदुरबार आरटीओची वर्षभरात मोठी कारवाई. 10,000पेक्षा अधिक वाहनांवर दंड. नियमभंग करणाऱ्या वाहनांकडून 6.5 कोटी रुपयाची वसुली. पथकांच्या कारवाईमुळे परिवहन विभागाच्या महसुलात मोठी वाढ.